आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वित्त विभागाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे. प्रस्तुत शासन निर्णय आहे दिनांक 30/3/2026चा. या शासन निर्णयाचा विषय आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत. अर्थात जो विकल्प द्यावयाचा आहे त्या संदर्भात मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने वित्त विभागाचा हा 30/3/2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या व्हिडिओला आपण लाईक करावं अशी ही विनंती पुनश्च या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं ते. सुरुवातीला 2 महत्त्वाचे संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31/3/2026 पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन क्रमांक 2च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. आता सदर विकल्प सादर करण्यासाठी दिनांक 31/12/2026 पर्यंत सुधारित मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जो विकल्प द्यावयाचा होता तो सदर विकल्प सादर करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर मुदतवाढ दिनांक 31/12/2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने हा वित्त विभागाचा 30/3/2026चा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे. प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.